जिवंत आहोत. कुशल मोमेंट होता. 9 धावावरती 4 गडी पडलेले आणि त्याच्यानंतर तू आला, इंटर झाला आणि तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं? सिंगल डबल घ्यायचं का मोठे शॉट खेळायचे? आणि तुला चांगला सपोर्ट सुद्धा केला पाटील यांनी. तर काय सांगशील? सर माझं तर असंच मनात होतं की जर विकेटवर राहिलो लास्टपर्यंत तर टार्गेट तर चेसेबल होता लास्ट ओव्हरमध्ये पण. तर जर क्रीजवरती राहिलो तर मॅच जिंकू आम्ही. ही इनिंग किती महत्वाची होती तुझ्या संघासाठी? जसं मी सर सांगितलं तुम्हाला, काल आम्ही 4 पॉईंट ड्रॉप केलेले. पहिली मॅच तर आम्ही जवळजवळ हातातली मॅच गमावली. तर हे आम्हाला आमच्या टीमला मॉरल उचलायला खूप महत्त्वाचे होते 2 पॉईंट. धन्यवाद. ऑल द बेस्ट पुढच्या खेळासाठी. मानस राउत मैन ऑफ द मैच। तो चलते सीधा कॉम्बॉक्स की ओर जहां पर थोड़ा सा बदलाव किया जाएगा कमेंट्री पैनल के अंदर। वहां पर जुड़ेंगे हमारे माइकोफ की एक बेहतरीन आवाज मिस्टर पाटिल सर माइक्रोफोन पर। हॅलो. चला आपण मॅच कडे बोलतोय. चला ओपनिंग पेयर बोलतोय आपण मॅच कडे. हॅलो 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 मेक चेक. हॅलो. बोलतोय आपण मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू त्वरित पाठवायचा आहे. सँडी लाऊड अपील बघायला मिळतोय आणि सँडी वेरी फर्स्ट बॉलला माघारी परतताना जयेश 11 संघाला लागतोय मोठा धक्का. जयेश 11 पुष्पा नाम संघाचा सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. नाही आहे. प्लीज पाठवायचं आहे. फक्त एक जण या. डॅझलर बंटी न्यूमॅन दाखल होतं मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल. मिस्टर सँडी मात्र माघारी परतलाय. न्यूमॅन डझलर बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हेमंत पवारचा पहिल्या चेंडूवरती आघात बघायला मिळतोय. पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेबर गोलंदाज म्हणून हेमंत पवारला पसंती मिळते. दुसरा चेंडू. ओहो बॉडमॅटचा यूज केला. पिच केलं एनपीच्या वरनं. चेंडू कव्हर्स मध्ये जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार. पुरता वेट केलं गेलं आणि तदनंतर आपण बघतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. चांगलं प्रत्युत्तर डॅझलर बंटीच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिला चेंडू विकेट आणि तदनंतर चौकार आलाय. थोडेसे डीप मध्ये गेले. पॉपिन क्रीजचा एक चांगला यूज बघायला मिळाला. चेंडू कव्हरला खेळतायत आणि धावसंख्या 4 वरती पोहोचले. पुनश्च तयार होताना हेमंत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनला डीप मध्ये हर्षित आहेत. सुंदर फील्ड थ्रो करतील. तदवर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5. 5 धावा स्कोर कार्ड वरती. दोन्ही संघाने एक एक विजय प्राप्त केलाय. एक एक पराभूत झालेले आहेत. ही भरपूर महत्वाची मॅच आहे पॉइंट टेबल साठी. पुढील चेंडू. गती परिवर्तन स्विच हिट करण्याचा अटेम आहे. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हेमंत पवारच्या माध्यमातून बघायला मिळते. 5 धावा ऑन बोर्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
समोर पण विजय यांना बघतोय. थोडस फील्ड मध्ये तब्दिली. पुढील चेंडू अप्रतिम चेंडू पिचिंग केलाय, पडल्यानंतर हलकसा बाहेर निघतोय. एक धाव कंप्लीट होताना 22 रूपाने धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. सहा रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू मिस्टर हेमंत, गुडघ्यावरती बॅलन्स शॉट ऑन पूल, सुंदर टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बघूया पंच दर्शवतील षटकार आणि धावसंख्या 6 ने फ्लाय होतीये. पोहोचले स्कोर कार्ड वरती रन्स 12. నువ్వు అమ్మి అమ్మి అంటాంటే నీ పెళ్ళాన్నైపోయినట్టుంది स्पीडअप करणं गरजेचं आहे. 12 रन्स ऑन बोर्ड का स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर आपण सुभाष द्रविड यांना बघतोय. संघातील एक महत्वाचे गोलंदाज आहेत. 12 धावा, एक चांगलं फाउंडेशन बिल्ड केलंय. ओपनिंग पेअरच्या रूपामध्ये आपण सँडीला बघितलं, डगआउट कडे गेल्यात बंटी डॅझलर आणि त्यांच्या समोर विजय असे बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पुढील चेंडू ओहो, स्लाइस करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग आहे. बॅक ऑफ द गुडलेन चेंडू होता. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. एस्टनच्या मागे आपण केतन यांना बघतोय, प्रचंड अनुभवाचे धनी आहेत. एका पत्नी सुभाष आहे, एक बेहतरीन ऑलराऊंडर. तर समोर आपण बघताय जयश 11चे विजय आहेत. नाभामध्ये दम आहे. चांगली बॅटिंग करणारे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चांगलं बॅटल, चांगलं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. सुभाष कोलबा टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडसा प्रीडिटरमाइंड शॉट. सिंगल लेग बायच्या रूपानं कंप्लीट होतीये. धावसंख्या पोहोचते ती 13, लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाची मॅच. तसं मी नमूद केलं होतं की दोन्ही संघानं एक एक विजयश्री संपादन केलाय आणि या मॅच मध्ये विजय संपादन करत स्कोर पॉइंट टेबल मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न आहे, मानस आहे, गेम प्लॅनिंग आहे आणि ते ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न. समोर आपण डॅझलर बंटीला बघतोय. ओ बॉटम 4 चा उपयोग करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्वीपर कव्हर्स मध्ये, जस्ट 30 सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड करतायत. सिंगल कंप्लीट झाली आणि धावसंख्या 1 ने आगाज घेताना होते 14. 14 धावा स्कोर कार्ड वर. एक सुंदर फ्लड लाईट्स ओपन झालेले आहेत. अतिशय सुंदर डे नाईटचं फॉर्मॅट. वानगाव प्रीमियर लीगचा तिसऱ्या पर्वाचा आगाज आणि दोन संघामधलं द्वंद्व. पुढील चेंडू हो, थोडस स्क्वेअर ऑफ द विकेट, थोडस अक्रॉस करून ऑन साइडला ड्रिल केली होती बॅट. स्कोर 7-14, लॉस ऑफ 1 विकेट. एका बाजूने आपण जयश 11 संघाकडे जर बघितलं, समतोल आहे, या संघाची दहशत आहे, दरार आहे. आणि दुसऱ्या बाजून जर आपण कन्सारा टायटन्सला बघतोय, बलाढ्य आहे, लढवई आहे आणि मागच्या वर्षाचा चॅम्पियन सुद्धा आहे. तर बॅटल एक उत्कृष्ट उच्च दर्जाचं, उच्च कोटीचं बघायला मिळणार आहे. इथे आपण बघताय स्विचिटचा अटेम होता, पुनश्च चांगला चेंडू आहे सुभाषांचा. सिंगलने स्कोर कार्ड पोहोचते 15 वर. लीग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट होते. 15 धावा ऑन बोर्ड. कालच्या संपूर्ण रजनीमध्ये आमच्या क्रीडा रसिकांना एक जबरदस्त साथ दिले. अंतिम मॅच पर्यंत तमाम क्रीडा रसिकांचं प्रचंड प्रेम, खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला मिळतंय. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट वानगाव प्रीमियर लीगचा आजचा हा दुसऱ्या रजनीमध्ये आपण पोहोचलोय. पुढील चेंडू इथे हुक केलाय, चेंडूला पाठलाग सुरू झालाय. वन बाउंड चेंडूला फील्ड केले जाईल का? उत्कृष्ट फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आहे. धावसंख्या 2 ने आकार घेते आणि पोहोचते ती 17 वरती.
17 धाबा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि 2 षटकांसाठी वेळ गेलाय आपल्याला बघायला मिळतोय. 9.30 9.5 मिनिटाचा वेळ गेलाय. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अतिशय अप्रतिम मॅच. 17 8.50 ची सरासरी मेंटेन केले आणि याच्यानंतर आपण मॅच क्रमांक 4 कडे वळणार आहोत. नेक्स्ट मॅच त्याच्यानंतर महत्वाची मॅच क्रमांक आजच्या रचनेतील 4 आपल्याला बघायला मिळणार आहे. चोरी रेलकॉन फायटरच्या विपक्ष ठाकूर टायगर्स मधला बॅटल आपण बघणार आहोत. मॅच क्रमांक 4 आजची. तुर्तच गोलंदाजी ट्रॅकवर विशाल ठाकूर एक युवा गोलंदाज. वाडा शॉट पूर्ण बॉडीचा फोर्स चेंडूवरती बघायला मिळते आणि कास लॉक स्वीप केलाय. अप्रतिम टायमिंग बघायला मिळते. धावसंख्या 6 आणि फ्लाय होताना रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल. थोडेसे सफळ झाले, मजबूर केलं आणि तदनंतर पूर्ण फोर्स केले. या चेंडूला उडवलाय. 6 धावांसाठी धावसंख्या 6 आणि फ्लाय होते आणि पोहोचते 23 ऑन बोर्ड. स्वागत केले विशालचं एक मॅसिव्ह षटकारानं आणि स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत विजय. जबरदस्त द्वंद्व रणसंग्राम. विशालचं स्वागत केलंय. कमबॅकिंग करतील का विशाल? विजयच्या समोर वी म्हणजेच विशाल आणि वी म्हणजेच विजय आणि वी म्हणजेच विक्टरी. काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पुढील चेंडू 23 ऑन बोर्ड. अल्टी पलटी चांगलं शॉट सिलेक्शन आहे. चेंडू वेगानं जातोय कव्हर पॉइंटला. थोडीशी फंबल आणि सेकंड रन्स झालंय कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 25 धावा. अतिशय उत्कृष्ट लाईटची व्यवस्था आपण बघतायत. कौतुक करावं लागेल आमच्या गावदेवी डेकोरेटरचं. ज्या पद्धतीने लाईट्स आपल्याला बघायला मिळतात. तुषार मोरे अप्रतिम वर्क त्यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू ओहो थोडस फलंदाजाचं डबल माइंडेड राहिलं. सिंगल कंप्लीट होतीये. थोडीशी वाकली अन्यथा या चेंडूवरती थोडासा वेगळा डिसिजन येऊ शकला असता. फलंदाजानं थोडस पंचाकडे बघितलं होतं. पूर्णतः मोमेंट काय झालंय ते पंच सांगतायत, नमूद करतायत की कशा पद्धतीने तुम्ही चेंडूला फेस केलंय. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या बघायला मिळते 26 ऑन बोर्ड. विशाल 8-10 पावलांचा रनअप बघायला मिळतो. राईट मोर द विकेटचा मारा चांगला फॉलो थ्रू आहे. ग्रीप आहे चांगली चेंडूवरती. परंतु समोर आहे ते बंटी डॅडलर. बंटी ते फटका फसलाय. हेमंत आहे चेंडू खाली आणि हेमंत मात्र झेल सांडतायत. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि पोहोचते ती 27 धावा. षटक क्रमांक 3 आपण बघतायत. विशाल विजय आणि डॅडलर बंटी. पुढील चेंडू अप्रतिम. या वेळेला आपण बघतायत हलकासा ग्लान्स बघायला मिळतोय. मिड विकेट डिब्बाकवट टॉस कोलॅकच्या मध्ये सिंगल फील्ड केली जाईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते 28 धावा स्कोर कार्डवर. वेरीपद बॉलला षटकार नंतर विशालनं थोडीशी लेंथ लाईन मेंटेन केली आहे. फ्रीडम देत नाहीये. थोडंसं चकडून ठेवण्याचं काम करतायत. पुढील चेंडू हो गुड बॉल आणि तेवढाच ताकदीचं स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. 2 धावा कंप्लीट होतील. ऑन मेरिट खेळताना आपल्याला दिसत आहेत मिस्टर विजय. 30 धावा ऑनबोर्ड बघायला मिळत आहेत. 3 षटकांची होते इथे समाप्ती. 10च्या सरासरीने याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला बघायला मिळेल 6-0. ऐकूया आपण विशाल मनीषांचं एक सॉन्ग आणि वे मॅच कडे. कम ऑन मनीष.
रसिक वर्ग बसून मॅचचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं सहयोग आहे, कारण बॉन्ड्री जवळ उभं राहिल्यानंतर थोडंसं डबल माइंडेड राहतात बॅटर, की कुठला खेळाडू फिल्डिंगसाठी उभा आहे आणि कुठला मॅच बघतोय. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने स्थानपन्न झालेले आहेत, आपण बघतायत येस स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतलं गेले मध्ये. 2 मिनिटामध्ये टायमर ऑन होईल याची नोंद असू द्या. 10च्या सरासरीने 30 धावा मेंटेन केलेली आहेत. इथून मात्र गेर बदलला जाईल का? आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय बघायला मिळेल की सुभाष गोलंदाजीमध्ये थोडासा कमबॅकिंग करतील, एक ब्रेक थ्रू देतील की बंटी टॅजलर बंटी आणि त्यांच्या समोर विजय आहेत, जे खूप चांगल्या रिदममध्ये जयेश 11 संघाला पुढे घेऊन जातील. प्रश्न अनेक आहेत, उत्तर आपल्याला बघायला मिळेल इन ऍक्शन. मिस्टर सुभाष दाखल होत आहेत. समोर आपण विजय यांना बघतोय. पहिलीची व्यूहरचना कशी असणार आहे हेही बघावं लागणार आहे, आणि गोलंदाजी कशा पद्धतीने करतील. लॉंग ऑफ सेट केला गेलाय. आपण कव्हर पॉइंटला एक खेळाडू बघतोय, मिड विकेटला एक खेळाडू बघतोय, लॉंग ऑनला एक खेळाडू बघतोय, आणि डीप बॅकवर्ड टस्करला एक लॉंग लेगच्या मध्ये एक खेळाडू आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट सिली पॉइंट आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, आणि शॉर्ट मिड ऑन सुद्धा आहे. पुढील चेंडू हलकासा असे ड्राईव्ह. क्रिकेटच्या खेळामध्ये हलकसं फुटबॉलचं कौशल्य आहे, आणि 2 धावा परिपूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 32 ऑन बोर्ड. तिसरी रन कंप्लीट होते. बत्तीस धावा ऑन बोर्ड. 32 सुभाष का रनिंग बिटवीन द विकेट. 33 सॉरी, सिंगलला डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलंय. पुढील चेंडू चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाले. 34 ऑन बोर्ड. चौथी जवळ स्कोर कार्ड वरती आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट केलंय, ज्याला आपण लाईफ लाईन म्हणतो. त्या लाईफ लाईन कडे पूर्णतः फोकस करताना दोन्ही बॅटर बघायला मिळत आहेत. सुभाषच्या अगेन समोर विजय. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. आजचं आधुनिक क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आहे, आणि प्रत्येक जण आधुनिकतेला आपल्या समवेत जोडण्याचा प्रयत्न करतायत. थोडंसं स्विच इट असेल, फॉलिंग स्वीप असेल, हे शॉट खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही रिव्हर्स खेळत असतात, हा शॉट बनी तो बनी, अन्यथा तुम्हाला बॅकफुटला घेऊन जाणार असतो. धावसंख्या स्टे ऑन 34, लॉस ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू घेऊन सुभाष. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. इट्स व्हाईट बॉलचा कॉल आहे. आशुतोष व्यवहारे सर दर्शवताना पुनश्च हाताळावा लागणार आहे चेंडू. 35 एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड वाढतीये. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून आमचा क्रीडा रसिक वर्ग या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत, कारण एक उत्कृष्ट उच्च कोटीचं नियोजन आहे. वानगाव प्रीमियर लीगचं तिसऱ्या पर्वातलं एक जानदार नियोजन. नेत्रदीपक असा अनुपम सौंदर्याने नटलेला सुंदर परिसर आपण या मॅचच्या माध्यमातून बघतोय. अक्रॉस द लाईन बॅट क्रिकेट. होरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडेसे सफल झाले. बॅटला ड्रिल केलं, परंतु सुभाषांचा वेग आणि टप्प्याचं नियंत्रण. इट्स अ डॉट बॉल. स्कोर 135. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. याच्यानंतर मॅच क्रमांक 4 कडे आपण वळणार आहोत. चोरी रिअलकॉन फायटरच्या विपक्ष ठाकूर टायगर्स यांच्यातलं बॅटल होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. बोथ टीम कॅप्टन, इट्स ऑफिशियल कॉल फॉर यू. तयार राहायचं आहे. सुभाष पुनश्च तयार. चेंज ऑफ द पेस. परफेक्ट लेंथ इन लाईन व्हेरिएशन परफेक्ट बघायला मिळते. मिस्टर सुभाष यांचं नियंत्रण आहे, अनुशासन आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे सुभाष यांच्याकडनं. 35 वरती स्कोर थांबला गेलाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चेंडू झालेले त्या षटकातील 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू येणे शेष आहे. सुभाष यांचा गोलंदाजीचा स्पेल जर आपण बघितला, 11 चेंडू हाताळलेले आहेत. पुढील चेंडू
ओहो, सरळ फोरमचा चांगला उपयोग बघायला मिळतोय. लॉंग मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगलने स्कोर कार्ड 36 वरती पोहोचले. 9च्या सरासरीने 4 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. 36 धावा ऑन बोर्ड. ऐकूया सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. कम ऑन डीजे. गोलंदाज येतील. गोलंदाजी ट्रॅक व बघूया विशाल येत आहेत. धावसंख्या पोहोचले 36. गेर बदलला जाईल का जयश 11च्या माध्यमातून. अंतिम 2 षटक शेष आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण विशालला बघतोय. समोर फलंदाज आहेत मिस्टर विजय. 36. सँडी बाद झाल्यानंतर एक चांगला प्रवास राहिलाय. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय. परंतु इथून पुढे काय आई प्रश्नचिन्ह आता घर करतोय जयश 11च्या खेम्यामध्ये. कन्सारा टायटन्स या बाजूने मात्र आपली फिल्डिंगची विवर रचना चक्रव्यूहातला गेलाय. थोडस स्पीडअप. पुढील चेंडू विशाल. ओहो, स्लॉट मध्ये आलाय. फोर्स केलाय. अप्रतिमरित्या आपण बघतायत. ओव्हर डीप बॅकवर्ड स्कोललेगच्या वरनं जातोय. हवाई फार एअर स्ट्राईकचा षटकार. जबरदस्त पूल बघायला मिळतोय इथे. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि 42 वरती पोहोचते. थोडस बॉल द्या. धावसंख्या पोहोचते 42. चला मॅच बॉल पण आलाय सर. तो घ्या मॅच बॉल. 42वा स्वागत केले षटकारानं मिस्टर विजय. चार्ज होत आहेत. 20 वरती खेळताना विजय दिसतील. एक चांगली पार्टनरशिप आहे आणि आत्मविश्वास वाढतोय थोडासा. कारण डेथ ओव्हरला जेव्हा तुम्ही अटॅकिंग मुवमेंटमध्ये येता, चार्ज होत आहेत, एअर स्ट्राईक तुमच्या बॅटमधनं बघायला मिळतो, तेव्हा कॉन्फिडन्स लेवल थोडासा हाय झालेला असतो. अशा वेळेला विशाल कशी कमबॅकिंग करेल. आणि इथे फटका फसलाय परंतु लक फॅक्टर चांगला आहे. चेंडू जातोय सरळ लॉंग लेग रिझन मध्ये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट. 44 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोन्ही खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतात. आक्रमकता आहे, संयम आहे, शॉट सिलेक्शन परफेक्ट आहे आणि प्रामुख्याने मेरिटवरती खेळतायत. विशाल च्या समोर विजय आहे. 44 ऑन बोर्ड. मात्र शॉर्ट मिडॉन मध्ये आपण केतन यांना बघतोय. नेहमी आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्याला बघितलंय. ओहो, याही वेळेला पूर्ण ताकद फोर्स लावली गेली आहे. ओव्हर मिड विकेट. आणखीन एक सक्सेसफुल शॉट बघायला मिळतोय. षटकार. 50 धावा ऑन बोर्ड. स्लॉट मध्ये होता चेंडू. परफेक्ट एलिव्हेशन बघायला मिळते. मिस्टर विजय. 50 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. 5-0. 5व्या षटकामध्ये आक्रमकता आणि आक्रमकतेच्या जोरावरती थोडस गोलंदाजाला बॅकफूट वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. बघूया कमबॅकिंग करतील का. पुढील चेंडू. ऑप्शनच्या भरपूर बाहेर. वाईट बॉल. 100च्या रूपानं 50 ऑफ 51 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहे. थोडस आता प्रेशर मध्ये.
पुढील चेंडू. ओ या वेळेला मिस टाइम शॉट. यस नो टेक. पंकजी दीक्षित सरांना विनंती करतो आपण यायचं इकडे. पंकजी विकेट इथे बघायला मिळतो. न्यूमॅन यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण खूप चांगलं वर्क बघतोय. स्कोर 51 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावांची सेकंड विकेटसाठी असलेली एक सुंदर पार्टनरशिप. आता न्यूमॅन दाखल झालाय. अमय पुढील चेंडू. ओहो मिस टाइम शॉट. यस नो टेकन. आणखीन एक धक्का लागतोय. पाचव्या षटकाची सुरुवात जबरदस्त झाली होती परंतु आणि न्यूमॅन जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगला स्टार्ट होता, चांगला आगाज होता परंतु चांगलं फिनिश देता आलेलं नाही आहे चेस 11 संघाला. ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण विजयची बॅटिंग बघितली परंतु तू चल माया आया असे विकेट इथे जात आहेत आणि थोडंसं जो आनंदाचा माहोल होता तो आता थोडासा लिटिल एक्सेस चेहऱ्यावरती दिसतंय. थोडंसं टेन्शन इथे बघायला मिळतंय बॅटिंग टीम मध्ये. ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे. विकेट हॅट्रिकची एक दुर्मिळ संधी आहे बेसर विशालकडे. 51 वरती 3 ऑन हॅट्रिक चेंडू. न्यूमॅन हाफ ट्रॅकर होती. थोडासा राईज झालाय चेंडू. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे 151. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 51 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 51 झालेले आहेत. अंतिम षटक असणार आहे त्याच्यानंतर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चोरी रिअलकॉन फायटरच्या विपक्ष ठाकूर टायगर्स तयार राहायचं आपण टॉस साठी. जसं पहिला हाफ संपेल तसं आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. 51 वरती 3. चला लवकर घाई करायची प्लीज. कन्सारा टायटन्स केतन दुबला न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅक व केतन न्यूमॅन पुढील चेंडू. ओहो शॉटमपूल आणि हर्षित होते तिथे. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून हर्षितला ओळखतोय आपण. 2 धावा वाचवलेले आहेत. धावसंख्या 53 वरती पोहोचली आहे. हर्षित बारी. टाळ्यांचा गजर आहे. जबरदस्त जस्टिफाय समर्थन. पुढील चेंडू. जितेश ऑन स्ट्राईक आणि इथे हुक केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक येत आहे. झेल तिथे सांडलाय. पुन्हा सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी ऑन दी स्टंप. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. विकेट इज गॉन. विकेटचं पतन होताना आपण बघतायत. विकेट क्रमांक 4 जितेश माघारी परतताना. डायरेक्ट हिट हा नेहमी डेंजरस असतो आणि तेच बघायला मिळालंय. राकेश न्यूमैन राकेश बीच मैदान में जाते हुए. केतन आखिरी ओवर के लिए आए हैं. आखिरी ओवर चलता हुआ इस समय जब विजय खेल रहे थे डाजलर बंटी खेल रहे थे ऐसा लग रहा था कि यहाँ पर लगभग 7-0 तक पहुंच जाएंगे 70 तक. लेकिन जैसे ही विजय आउट हुए कोई भी बल्लेबाज ने जो उम्मीद की थी उस उम्मीद के ऊपर खरे नहीं उतरे और अच्छे शॉट नहीं है.
अभी भी इस ओवर की गेंदें शेष है, इस इनिंग की गेंदें शेष है 4। 54 हो चुके हैं। 2-3 बड़े शॉट अगर लगते, 2 बड़े शॉट लगते, एक अच्छा टफ फाइट स्कोर हो सकता है। लेकिन केतन दुबला जैसा एक होनहार गेंदबाज है और नए बल्लेबाज आए इस समय राकेश, तो ये 4 ओवर महत्वपूर्ण होंगे। इससे 4 गेंदे। केतन तैयार, एक बार फिर आइटम ओवर द विकेट गेंदबाजी। आप ट्रैकर गेंद थी इस समय कॉट बैंड के रूप में। अनिक राकेश भी जाएंगे बैक टू द डगआउट। न्यूमान थोड़ा सा वार्म अप करते आइए। अच्छी गेंदबाजी, हाफ ट्रैक करती, कंधों का अच्छा इस्तेमाल। न्यूमान शैलेश येतोय ऑन हॅट्रिक चेंडू। आता केतनला एक बिग अपॉर्च्युनिटी आहे, स्कोर थांबलाय 54 वरती। बॅक द क्यू लागलेली आहे, कुठल्या तरी फलंदाजाला जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे। बघूया, एका बाजूने केतनने कंसारा टायटनची जिम्मेदारी उचलत डेथ ओव्हरला मात्र एक्युरेसी, रिदम, अनुशासन, लेंथ अँड लाईनला मेंटेन करणारी अशी गोलंदाजी हाताळले आणि शैलेश समोर आहे, कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे। अंतिम 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि शैलेशला इथे पाठवलंय समोर केतन असताना। एक बॅटल चांगलं रंगेल का, हा एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय। पुढील चेंडू बुलटॉस आहे, टायमिंग प्रॉपर झालंय, हवाई यात्रा आणि येतो इथे डीप बॅकवर्ड टॉस कोल्लेकच्या वरन संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार। सिक्स्टी 400चा स्ट्राईक रन रेट। शैलेश योग्य वेळी महत्वाच्या क्षणी आपल्या बॅटमध्ये धावा बनवतोय। परफेक्ट लेंथ इन लाईन। त्यावेळेला आपण बघतायत शॉट डॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, 2 धावा कंप्लीट होत आहेत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, फलंदाज आउट। 64 झालेले आहेत, 65चं टार्गेट है। मोहम्मद जी टॉस के लिए अब जाइए, नेक्स्ट मैच का टॉस होगा वहां पर। चूरी रियलकॉन फाइटर के विपक्ष मैच होगा ठाकुर टाइगर्स। वो टीम कैप्टन टॉस के लिए आना है आपको। सम्मानीय आदरणीय भूषण जी पाटिल सर, आपसे विनंती होगी कि आप टॉस बॉक्स में आना है। टॉस बॉक्स में आना है आपको। आपके शुभ हाथों से टॉस होने जा रहा है। एक तरफ चूरी रियलकॉन फाइटर्स वर्सेस ठाकुर ब्रदर्स के बीच में। भूषण सर, आपसे विनंती, आपके शुभ हाथों से टॉस होने जा रहा है। एक तरफ चूरी रियलकॉन फाइटर्स तो दूसरी तरफ ठाकुर ब्रदर्स। ये दो टीमों के बीच में दो मातब्बर ऐसे टीम, एक बेहतरीन टीम देखने को मिल रही है दोनों भी। उनका मुकाबला आज होने जा रहा है, चौथा मुकाबले का टॉस। हम टॉस बॉक्स में जुड़े, हमारे साथ हमारे मेहमान जो उनके शुभ हाथों से ये टॉस होने जा रहा है। श्री रियलकॉन फाइटर ये टीम
टेल इज कॉल हेड, और यहाँ पर टॉस जीता है ठाकुर ब्रदर्स। थैंक यू सर, आपको विनती होंगी कि आप सम्मान से वीआईपी डाइस पर जाकर बैठना है। सर टॉस जीता है, क्या फैसला रहेगा? फील्डिंग का फैसला रहेगा हमारा। फील्डिंग का फैसला करते वक्त सामने वाली टीम छुरी रियल कॉन फाइटर, ये काफी बेहतरीन टीम मानी जाती है इस लीग के अंदर, और उनके सामने आपको फील्डिंग करनी है। 6 ओवर का मुकाबला है, 6 ओवरों में कितने रनों तक के रोकने की कोशिश करेंगे? जैसा कि आपने कहा कि बहुत अच्छी टीम है, बैटिंग बहुत अच्छी है, तो हम लोग कोशिश करेंगे इनको 50 और 60 के बीच में होल्ड करने के लिए। कौन से ऐसे फ्रंट लाइन के गेंदबाज रहेंगे जिन पर आपको काफी उम्मीदें रहेंगी, भरोसा रहेगा, और उस जो टारगेट आप बोल रहे हो उस टारगेट में रोकेंगे वो गेंदबाज? भरोसा तो हमको हमारे सब बॉलरों पे है। कल थोड़ा एग्जीक्यूशन नहीं हो पाया, आज थोड़ा एग्जीक्यूशन थोड़ा हम लोग कोशिश करेंगे कि सही करें। कल के दिन में मुकाबला हार चुके हैं, और आज कुछ गेम प्लेइंग 11 के अंदर कुछ चेंजिंग देखने को मिलेंगी? ऐसे कोई चेंजेस नहीं है, सिर्फ करण इंजर्ड है तो वो नहीं खेलेगा आज, बाकी तो सही। बाकी तो आप खुद ऑर्गेनाइजर हो, तो आपसे कुछ वो बातें करना जरूरी भी नहीं समझते। थैंक यू सर। और यहाँ पर हमारे साथ जुड़े छुरी रियल कॉन के कप्तान, जो टॉस कितना इंपॉर्टेंट रहा आपके लिए? टॉस इम्पोर्टेंट, लेकिन हम भी टॉस जीते तो पहले फील्डिंग ही लेते। और अब दिल के अगेंस्ट में जाकर अब बल्लेबाजी करनी है। बल्लेबाजी करते वक्त 6 ओवर में 36 गेंदों पर आपको आपके माइंड के अंदर क्या टारगेट सेट किया है जो ठाकुर ब्रदर्स के लिए आपको डिपेंड करने मिलेंगे? 70 प्लस का टारगेट। 70 प्लस के लिए ऐसे कौन से बल्लेबाज रहेंगे? हमारे 2 ओपनर और मैं खुद और है, और प्लेयर भी पीछे। कुछ प्लेइंग 11 के अंदर चेंजिंग? नहीं नहीं नहीं। सेम टीम रहेंगी। थैंक यू, दोनों भी टीमों के लिए ऑल द बेस्ट रहेगा। टॉस बॉक्स से न्यूज है, ठाकुर ब्रदर्स ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट। बैक टू कमेंट्री बॉक्स। तो देखना है ओपनिंग पेयर बीच मैदान में आ चुके हैं। नेत्रों में सपना है इस मैच को जीतना है। कंसारा टाइटंस के ओपनिंग पेयर, एक तरफ हेमंत पवार और दूसरी तरफ केतन दुबला, और गेंदबाजी मार्ग पर डाजलर बंटी। तो दोनों टीमों के सभी खिलाड़ियों को बेस्ट ऑफ लक। और चलेंगे बीच मैदान पर बात के बल्लेबाज मिस्टर हेमंत पवार, और अंपायर कॉल इट्स नो बॉल। सामने पकड़े गए हैं डिब्बा को टॉस कॉल लेग में 9+4 जोड़े जाएंगे 5, और ये 5 के सारे आगाज हुआ है। 9+4 टोटली 5 ऐड होंगे। आने वाले गेंद के ऊपर होगा फ्री हिट। थोड़ा सा प्रेशर बढ़ रहा है, थोड़ा सा टेंशन वाला। कहते हैं ना, कौन है सुकून में यहाँ, सबकी अपनी अपनी परेशानियां है। चेहरे के ऊपर मुस्कुराहटे पर दिल में है तन्हाइयां। लेकर चलते सब सफर में अपनी अपनी बेचैनियां। बढ़ रहे हैं अंधेरी जिंदगी में और साथ छोड़ रही हैं परछाइयां। तो मैच इस बीच फ्लीट की गेंद, सामने हेमंत। इस बार मिस टाइम के लिए मौका इस समय लेग गली में कैच, लेकिन फ्रीट का गिनती सिवंदान मिलेगा। 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 6। क्रिकेट एक अपने बेहतरीन टीम वर्क का गेम है, और जिनका टीम वर्क अच्छा, जिनका शॉट सिलेक्शन अच्छा, जिनका डिसीजन अच्छा, उनके जीतने के चांसेस बढ़ते हैं। केतन ये भी एक बल्लेबाज है जिन्होंने अपने नाम हाफ सेंचुरी जड़ी है, और सामने लक्ष्य इस समय बात करेंगे टारगेट की, तो टारगेट 65 का है। ईश्वर की दूसरी गेंद लेके तैयार डाजलर बंटी। बैकफुट पे गए हैं, बॉर्डरमैन का अच्छा यूज किया है, इनफील्ड के ऊपर से अपीच किया है गेंद को। गेंद जाएगी इस समय डीप कवर पॉइंट रीजन से सीमा रेखा के बाहर। केतन के बल्ले से आता हुआ 4 से स्कोर आगे बढ़ेगा। डबल डिजिट में स्कोर कार्ड पहुंचता हुआ 10 और 10 ऑन बोर्ड। बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन। इस बीच अगली गेंद
बंटी, इस बार बहुत ही बढ़िया कर्रा ड्राइव, सीमा रेखा के बाहर, केतन के बल्ले से और एक 4। रन्स ऑन बोर्ड हो चुके हैं। हाफ ट्रैकर गेंदबाजी, केतन एक मारूफ बल्लेबाज है और पूरी तरह से गेंद को देख के परख के अपने बेहतरीन शॉट को एग्जीक्यूट कर रहे हैं। 2 गेंदों में 2 बड़े शॉट आने के बाद में फील्डिंग की व्यूहरचना थोड़ी सी परिवर्तन होती हुई सैंडी विक्टो के पीछे अपनी पूरी अनुभव को दाव पे लगाते हुए इस मैच में उन्हें पता है 65 रन है, प्रयास आखिरी वक्त तक होना चाहिए, मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है, इसीलिए आखिरी वक्त तक कोशिश होनी चाहिए। इस बीच अगली गेंद, और इस बार बड़ा शॉट ऑन द राइज, ब्रिलियंट पीस ऑफ बैटिंग, गुड शॉट। क्या बढ़िया फॉर्म में खेल रहे हैं, पूरी तरह से बैलेंस बनाते हुए केतन, और जिस तरह से बैट का फेस उन्होंने ओपन किया था कवर रीजन में, देखने लायक बनता हुआ, काबिले तारीफ, सराहना लायक बैटिंग का उम्दा मुजाहिरा, 18 ऑन बोर्ड। इस बीच केतन एक बार फिर क्या यहाँ पर डैडलर बंटी कम बैकिंग करेंगे, आवश्यकता भी बन रही है, समय की मांग, वक्त का तकाजा कि वापसी होगी या फिर नहीं। केतन ऑन स्ट्राइक, इस बार प्री डिटरमाइंड शॉट, थोड़ा सा प्रेशर बनाना चाहते थे और डॉट बॉल। एक क्रिकेट है, जब आप पूरे कॉन्सेंट्रेट के सहारे खेलते हो बल्लेबाज का बोलबाला होता है, लेकिन जब आप शॉट अपनी मर्जी से खेलना चाहते हो कहीं ना कहीं डॉट बॉल आती है, ये देखने को मिल रहा है। वो अच्छी वापसी है। इस बीच अगली गेंद राउंड विकेट, इस बार काफी बाहर गेंद, अतिरिक्त गेंद डाली गई है, एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा, 19 रन ऑन बोर्ड, 65 का लक्ष्य है, पहला और इस समय प्रोग्रेस पर है, वापसी का प्रयास चल रहा है, विकेटों की तलाश जारी है, लेकिन एक तरफ केतन की काफी उम्दा बैटिंग देखने को मिल रही है। इस बीच अगली गेंद राउंड विकेट, सामने केतन, ओ गुड बॉल, एक बार फिर बल्ले का फेस ओपन किया था, डाउन द ग्राउंड खेलना चाहते थे इस समय, 19 के पर ओवर की हुई है समाप्ति, पहला ओवर रहा इस समय कंसारा टाइटंस के नाम, मैच में बढ़ रहा है थोड़ा सा प्रेशर, जाएंगे रिफ्रेश सॉन्ग की तरफ, कम ऑन डीजे। इस 19 रन ऑन बोर्ड, 19 स्कोर कार्ड वरती आहे। चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, वेळेचं बंधन, प्रत्येकाला याची नोंद घ्या। नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत, हा नवीन गोलंदाज यज्ञेश, यज्ञेश्वर येत आहेत समोर, आपण हेमंतला बघतोय, थोडस स्पीडअप, जय शिल्लेबन, 19 धावा झालेले आहेत, यज्ञेशला बोलवली गोलंदाजी ट्रॅकवर कम बॅकिंग साठी, समोर हेमंत पवार आहे आणि दुसऱ्या बाजूने यस टायमिंगकडे लक्ष असू द्या, आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी वेळ गेलेला आहे, 6 मिनिटाचा वेळ गेला, याची नोंद असू द्या आपण, अन्यथा 5 षटकानंतर एक खेळाडू 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा राहील आणि त्याचं नुकसान तुमच्या टीमला होऊ शकतं, त्यासाठी वेळेचं बंधन आणि त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे। यज्ञेश्वर समोर लेफ्ट हँड बॅटर हेमंत पवार, ओ कॅच प्रॅक्टिस झाले की काय असं म्हणायला हरकत नाहीये, आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल, पहिला विकेट, फलंदाज आउट। तेज मैदानाच्या आतमध्ये, चला बॅट्समन आलेले, टीम मीटिंग कमी करा प्लीज, बॅट्समन इन होत आहेत, आपण बघतायत, पहिला धक्का दिलाय यज्ञेशनं, सफलता भेटते कितेश राहुल, न्यूमान मैदानाच्या आतमध्ये, थोडस डबल माइंडेड खेळले हेमंत, आणि एक ब्रेक थ्रूची गरज होती,
एक बॅटिंग टीमकडे जे मोमेंटम होतं, जो रिदम होता, चांगल्या पद्धतीने अ, खेळत होते. कुठेतरी या मॅचमध्ये जर यायचं आहे जयश 11 संघाला, तर ती वापसी ही विकेटनी होणार होती आणि यज्ञेशने ते करून दाखवलंय. थोडीशी आता ऊर्जा, पॉझिटिव्ह थिंकिंग फिल्डिंग टीमकडे आलाय. यज्ञेश तयार होताना न्यूमॅन, कितेश राहुल हा एक डेंजरस बॅट्समन आहे. यांनी आपल्या नावाला 4 चांद लावलेले आहेत. वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून दखल घ्यायला भाग पडले असा फलंदाज आहे कितेश. लवकर खेळले, थोडस चेंडू थोडस कमी गतीनं आलाय. गुड बॉलिंग, टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. यज्ञेश्वरांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 19 धावा आणि त्यानंतर कम बॅकिंग ज्याला म्हटली जाते ती बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू चांगले हाताळल्यात. इथे मिस टाइम आणि तिथे मात्र सँडी चुकणार नाही आहेत. कितेशला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट, गॉन. कुणाल येत आहेत. चांगली गोलंदाजी यज्ञेश्वर यांच्याकडनं. थोडस आता दोन्ही संघ बॅलन्स मध्ये उभे राहिलेत. एका ओव्हरमध्ये 19 धावा आणि त्यानंतर 2 विकेट आणि 1 डॉट बॉल. सलग 3 चेंडूवरती स्कोरवरती ब्रेक लावला गेला. एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून यज्ञेश्वर पुढे येत आहेत आणि त्याचा जो बेनिफिट मिळतोय तो भरपूर प्रमाणात जयश 11ला बघायला मिळतोय. भरपूर वेळ जातोय याची नोंद असू द्या. चेंडू क्रमांक 4 आई आलाय. डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी आहे. यज्ञेश्वर यांची गोलंदाजी रीड करता येत नाही आहेत. यशस्वी बॅटर नॉनसा इन कडे आहे आणि आता स्ट्राईक वरती डॉट, विकेट, डॉट असे चेंडू बघायला मिळत आहेत. गुड बॉलिंग. हुक केलाय चेंडूला. 4 धावा मिळणार आहेत. परफेक्ट टायमिंग. धावसंख्या 4 ने 23 वरती पोहोचते. भरपूर अप ट्रॅकर होता. T3 ऑन बोर्ड. अंतिम चेंडू असणार आहे. चांगली बॅटिंग करताना कुणाल बघायला मिळाले. थोडासा ऑफ ट्रॅकर होता. फायदा उचललाय पॉवर प्लेचा आणि एक चांगलं एक्झिक्युशन बघायला मिळते. टायमिंग प्रॉपर झालं. पुढील चेंडू. गोलंदाज तयार होताना चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. पिच केले लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 24-12च्या सरासरीने जयश 11 संघ आपण 2 षटक हाताळण्यासाठी वेळ आपल्याला बघायला मिळतोय. अकरा मिनिटाचा वेळ गेलाय. यासाठी आम्ही विनंती करतोय की आपण लवकरात लवकर जर फील्ड अरेंज केली आपल्याच फायद्याचं होणार आहे. 24 झालेले आहेत. आपण बघतायत कुणाल आणि केतन ही जोडी आहे. तर तिसरा गोलंदाज कोण असणार. यज्ञाचं कौतुक करावं लागेल. यज्ञेश्वर यांचं ऊर्जा देण्याचं काम केलंय. कम बॅकिंगसाठी महत्वाचं असतं तुमची बॉडी लँग्वेज आणि ती तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह केले. आपण या ठिकाणी बघतोय नवीन गोलंदाजी ट्रॅक व जितेश न्यूमॅन. जितेश समोर आपण कुणालला बघतोय. 24 झालेले आहेत. मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे. 65चं टार्गेट आहे. 24 मध्ये 41 ची गरज आहे आणि फाईन केल्या थोडेसे. पूर्ण एफर्ट्स. चांगला टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे. 3 धावा सेव्ह केलेले आहेत. वानगाव प्रीमियर लीग आहे मित्रांनो. चांगला खेळणार, प्रशंसा होणार, तारीफ होणार आणि ते गरजेचं आहे तुमच्या आत्मविश्वासासाठी. 3 धावा सेव्ह करताना आपण शॉर्ट फाईन लीगचा खेळाडूला बघितलंय. धावसंख्या पोहोचते 25 वरती. 1 षटक नॉनसा कडे राहिले केतन.
त्यांच्या बॅटमधनं धावा येत होत्या आणि आता तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूला सामोरे जाताना केतन यांची मानसिकता काय असणार आहे, कशा पद्धतीने ते सामोरे जातील, त्यांची परिपक्वता काय सांगते, हे भरपूर महत्वाचं राहणार आहे या चेंडूवरती. जितेश बॅकफुटला जाऊन जागा बनवलाय, गुड शॉट. बॅकफुटला जाऊन काय खेळल्या, स्वीपर कव्हर, कव्हर पॉइंट रिजन मधनं जमिनीला गुदगुल्या करत आलाय चौकार. धावसंख्या 4 पुढे जाते आणि पोहोचलंय 29 वरती. थोडासा मध्ये येणारा चेंडू होता, परंतु केतन काय चेंडूला रीड करतायत. पुढील चेंडू काही वेळेला थोडेसे स्टेप आउट झाले, मिड ऑफ रिजनला फक्त दिशा दिले, सिंगल कंप्लीट झाले. 30 धावा ऑन बोर्ड बघायला मिळत आहेत, कशमकश बघायला मिळणार आहे. आणि एक प्रश्न मनामध्ये उभे राहणार आहेत या मॅचच्या माध्यमातून. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व विजयश्री आपली व्हावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये झालेला संघर्ष तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेताना क्रिकेटचा क्लास काय असतो, गुणवत्ता काय असते, यांचं एक सुंदर प्रात्यक्षिक आपण बघतोय वानगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. ते हुक करण्याचा प्रयत्न, फटका बसला, यस नो. आणि इथे मात्र कुणाल जातायत बॅक टू द डग आउट, गॉन. विशाल दाखल झालेले आहेत, 30 झालेले आहेत, 35 बनवायचे आहेत. येणारी चेंडू तुमच्याकडे ते 20 बॉल 35 धावा असं इक्वेशन आहे. मॅच चांगल्या झोन कडे जाते. एंटरटेनमेंटचा एक मोठा खजाना बघायला मिळणार आहे या मॅच मध्ये. न्यूमान विशाल दाखल होत आहेत, विशाल ठाकूर, नाव विशाल आहे. कामगिरी जर त्या पद्धतीने झाली ते आपल्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकतात, परंतु चांगली गोलंदाजी जितेशने केले. एका बाजूने या संघाचा तारणहार कन्सर्न टायटनचा बॅकबोन केतन आहेत 9 सेकंडकडे, तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, नाव आहे विशाल ठाकूर. उलटा चेंडू टॅप केलाय, सिंगल कंप्लीट होईल का? इथे मात्र बॉलर खूप चांगला स्ट्रायकिंग कडे थ्रो होता. स्कोर वरती ब्रेक लावला गेलाय मिस्टर जितेश बारीनं. अंतिम चेंडूचा खेळणं शेष आहे. 19 चेंडू मध्ये तुम्हाला आता बनवायच्या त्या 35 जावा. व्हाट अ मैच, दिल की धड़कने बढ़ाने वाला और अपने आप को एक सवाल पूछने वाला की भाई कौन जीतेगा मैच, असं संघर्ष आपण बघतायत. 1 टू गो. जितेश बारी पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ होत आहेत आणि इथे विशालला जावं लागतंय बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. ऐकू एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. चला टीम मीटिंग कमी करायच्या मागच्या 2 ड्रिंक्स ड्रिंक्स कडे
पहिल्या षटकामध्ये 19 धावा, त्याच्यानंतर 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावा आणि 4 गड्यांचं पतन आहे. आणि आता 18 चेंडू आणि 35 इक्वेशन आहे. मॅच इज ऑन. शैलेशला बोलवले गोलंदाजी ट्रॅक वरती. शैलेश मसे गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. केतन समोर आहेत, संघाचा तारणहार. आणि एका बाजूने बाग द क्यू लागलेली आहे. बघूया, 18 चेंडू 35 धावा जास्त नाही आहेत, परंतु त्या डिफेन्स होऊ शकतात, हा विचार महत्वाचा आहे. बघूया, थोडस स्पीडअप करणं गरजेचं आहे. शैलेश चांगला चेंडू बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. थोडस आता प्रेशर बॅटिंग टीम कडे झालंय, कारण केतन बऱ्याच वेळा नॉन सायकिन कडे राहिले. स्ट्राईक चांगली रोटेट करता आलेली नाहीये, परंतु अशाही परिस्थितीमध्ये केतन यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती चांगलं आहे हेही बघावं लागणार आहे. पुढील चेंडू शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झालाय. थोडीशी फंबल आणि दुसऱ्या धाबेसाठी नाही प्रयत्न असणार आहे. धावसंख्या 31 वरती पोहोचलाय. प्रॉब्लेम आर पार्ट ऑफ लाईफ, बट फेसिंग देम विथ स्माइल इज आर्ट ऑफ लाईफ. तेही गरजेचं आहे. धावसंख्या 31. अजूनही चौथीची गरज आहे. येणारी चेंडू आहे तुमच्याकडे. 16 बॉल आणि 34चं इक्वेशन. व्हॉट अ मॅच. महत्वाची मॅच, महत्वाच्या क्षणामध्ये कम बॅकिंग, हेही महत्वाचं राहिलंय. शैलेशकडे चेंडू दिलाय आणि 2 चेंडू त्याने चांगले हाताळले. आता नवीन जे बॅटर आहेत दिशांत, संघाला कशी दिशा देतील हेही बघावं लागणार आहे. मॅन दिशांत. शॉर्ट बॉल, वन बाउन्स. फिल्डिंगचा एक चांगलं प्रात्यक्षिक बघायला मिळालंय. धावसंख्या 32 वरती पोहोचलंय. 32. असं वाटलं होतं या ठिकाणी चौकार जाईल. केतन सांगतायत भाई ये शॉर्ट टॉप को बाउंड्री लाइन के बाहर खेलना चाहिए था, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होत नसते. बघूया, 32 झालेले आहेत. चांगली गोलंदाजी शैलेश करतायत. 33ची गरज आहे. 15 चेंडू 33चं इक्वेशन. पुढील चेंडू आणि केतन या वेळेला खेळतायत. चेंडू आणि सरळ लॉंग ऑनला. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. कुठेतरी जर कव्हर पॉइंट या पर पॉइंटला खेळले असते चौकार आला असता, परंतु ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न आणि तितकंसं यश आलेलं नाही आहे. त्याचं मागचं कारणही जसं मी मगाशी म्हटलं होतं की बऱ्याच वेळेला केतन दुबला नॉन स्ट्राईक इनकडे राहिलं, स्ट्राईक रोटेट झाली नाही. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही बॅक नॉन स्ट्राईक इनकडे असतात त्या वेळेला तुम्हाला जी कमबॅकिंग करायची असते, मॅचकडे फोकस करायचं असतं, तिथून तुम्ही थोडंसं बॅकफुटला जाता आणि तेच इथे घडलंय. आता सुभाष आलेला आहे, ज्याच्याकडे एक क्षमता आहे या मॅचमध्ये कंसारा टायटन्सला ड्रायव्हिंग सीटवरती घेऊन येऊ शकतो, असा फलंदाज सुभाष आलाय. 32 झालेले आहेत. 33ची गरज आहे. येणारे 14 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि शैलीची कामगिरी उत्कृष्ट राहिली या चौथ्या षटकामध्ये. सुभाष द्रविड ऑन स्ट्राईक. ऑडिटर बॅटर म्हणून ज्या फलंदाजाची ख्याती आहे तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. ते आपण बघतायत लाऊड अपील. पंच डिस्कस करतील मित्रांनो, डिस्कस केलं जाणार आहे. तिथे डिसिजन्स आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. आपण या ठिकाणी बघतोय काय डिसिजन्स दिले जाईल. पंच आपल्या जागेवरती जाऊन डिसिजन देतील. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने तुम्हाला अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं. आणि इथे आपण बघतायत सुभाषला यावं लागतंय बॅक टू द डग आउट कडे. सुभाष माघारी परतताना. आव्हान खडतर होताना आपण बघतायत.
पहिल्या षटकामध्ये टोटल 19 धावा आणि त्याच्यानंतर विश्लेषण राहिलं होतं 65चं पाठलाग करताना आपण बघतायत 46-30 मध्ये, परंतु इथे आपण बघताय 13 मध्ये बनवायच्या त्या टोटली 33. आता थोडंसं अवघड परंतु इम्पॉसिबल नाही आहे. इम्पॉसिबल शब्दामध्ये पॉसिबल लपलेला आहे, ते शोधावं लागणार आहे. ऑन हॅट्रिक चेंडू आहे शैलेशनचा. जतीन आलेले आहेत. सेकंडकडे आपण दिशांतला बघतोय. जतीन पाटील खूप चांगला ड्राईव्ह. लॉंग ऑफ रिझनला खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये येत आहे. सिंगल कंप्लीट झाले. आता 16च्या सरासरीने बनवायच्या त्या 32. चला लवकर फील्ड अरेंज करायचे. जयश 11 टाइम घेऊ नका. पण 3.5 मिनिटाचा वेळ आहे षटक हाताळण्यासाठी, याची नोंद असू द्या. येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या त्या 32-16चा रिक्वायर्ड रन रेट आहे. एका बाजूने जतीन आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण जयश 11 त्वरित मॅच स्टार्ट कर. आपण गोलंदाजी ट्रैक पर जितेश बारी, जिन्होंने काफी बढ़िया गेंदबाजी की थी और मैच में लाया है इस समय कंसारा टाइटंस के विपक्ष जो उम्दा गेंदबाजी देखने को मिली है. देखना इस समय जतीन है, जतीन के साथ में दिशांत, वो दो बड़े बल्लेबाज हैं. 12 में क्या 32 बनेंगे या फिर उनको डिफेंस किया जाएगा, ये देखने के लिए बने रहे आप हमारे साथ. अच्छा ड्राइव किया है, मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है, सिंगल लेने का प्रयास है और मुकम्मल भी हुई है सिंगल रन्स. अब 11 में 31 की जरूरत है और पूरी नजरें अब दिशांत की तरफ. दिशांत ने अगर इस ओवर में अपने बेहतरीन बल्लेबाजी के साथ में रन जोड़े तो एक दिशा दे सकते हैं जीत की तरफ अग्रेसर होने के लिए. लेकिन अगर जितेश बारी ने जो आखिरी ओवर डाला था एक लेंथ लाइन मेंटेन करने वाली, उसी तरह की गेंदबाजी अनुशासन दिखाया है तो दिक्कत बन जाएगी रन्स बनाने के लिए. देखना है 11 में आवश्यकता अभी भी 31 रनों की. तेज डालने का प्रयास, अंपायर का सिग्नल, इट्स वाइड बॉल. एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा. स्कोर इस समय पहुंचता हुआ 35 ऑन बोर्ड. क्रिकेट के मैदान में कहा जाता है कि भाई पलक झपकते ही परिस्थितियां बदल जाती है. क्षमता गेंदबाज या बल्लेबाज के अंदर होना आवश्यक है और यही होना चाहिए. इस बीच अगली गेंद दिशांत के लिए, इस बार उड़ा दिया है. क्या आगे गेंद जाएगी स्टैंडर्ड डिस्पैच. यस, ये हवाई स्ट्राइकर का आता हुआ बिग 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 सिक्सर, मेरिटोरियस सिक्सर. सारे स्कोर में इजाफा और 41 के ऊपर स्कोर पहुंचता हुआ दिशांत अपने बल्लेबाजी की आक्रामकता के तेवर दिखाते हुए इस समय जितेश बारी के सामने हवाई फायर का आ चुका है सिक्सर. इस बार तेज डाली गई है, डॉट बॉल देखने को मिलती हुई. अभी भी आवश्यकता है कुल मिला के 24 रनों की और गेंदे शेष है 9 बॉल रिमेनिंग एंड 24 रन रिक्वायर्ड टू विन. ऐसा मैच चलता हुआ, लेकिन क्रिकेट है दोस्तों, जैसे मैंने पहले कहा था कि मैच कभी भी किसी भी दिशा में जा सकती है क्योंकि क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है. दिशांत, एक और बेहतरीन ऑफ ड्राइव, खिलाड़ी मौजूद है, सिंगल लेने का प्रयास भी चलता हुआ, दूसरे के लिए जाएंगे और ये सिंगल ही मिलेगा. 1 के सारे 42, लेकिन मौका मिला है. चलो टीम मीटिंग कम से कम बल्लेबाज आ चुके अंदर. अब 42 हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. 23 रन की दरकार अभी विशेष है. 8 गेंदे शेष, 23 की दरकार है, यानी कि 3 बड़े शॉट, 3 या 4 बड़े शॉट. यहां से जयश 11 को 2-3 अच्छी गेंदे. नए बल्लेबाज 9 सेकंड के ऊपर नजर आएंगे. काशीनाथ
काशीनाथ नौसाकी इनके ऊपर सामने दिशान जिनके बल्ले से एक सिक्सर आया है, उन्होंने कहा कि भाई आक्रामकता तो मेरे बल्ले के अंदर भी है, ये डिजर्व करते हैं बड़े शॉट के लिए। एक और लाउडेबल सिक्स ओवर मिड विकेट क्या लॉफ्ट किया इस समय गेंद को, बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन। अब छह से स्कोर आगे बढ़ता हुआ 48 हुए, यानी कि 17 की अभी भी जरूरत है। 7 में 17 किसी के लिए बनेगा खतरा, लेकिन जिस तरह से दिशांत बैटिंग कर रहे हैं ना, कहते हैं ना दिल एक मंदिर है तू उसकी मूर्त है, ऊपर वाले की कसम ये शॉट कितनी खूबसूरत है, क्या शॉट मारी है। तो देखना है अगली गेंद और एक, लेकिन मिस टाइम, यस नो, ओ माय गॉड, क्या आज भी छोड़ा है या मैच छोड़ा है। 6 में 16 की दरकार है और स्कोर कार्ड के ऊपर 49 ऑन बोर्ड। अब 6 गेंदे 16 की दरकार। व्हाट अ मैच, बहुत ही बढ़िया मैच इस समय। चलो जल्द से जल्द फील्ड अरेंज करें, जल्द से जल्द, नो टाइम बस्ट। चला चला जयश 11 फील्ड अरेंज करा। 6 मध्ये 16 ची गरज आहे, जबरदस्त मॅच। दिशांत मात्र थोडेसे अटॅकिंग मूवमेंट मध्ये आलेले आहेत, कहते ना जो गिरते हुए को थाम ले वही सच्चा इंसान है, जो तूफानों का रुख मोड़ दे वही सच्चा जाबाज है। इस जहां में दर्द तो हर किसी को होता है, मगर जो दर्द को बांट ले वही सच्चा हमदर्द होता है। बघूया संघाचा हमदर्द म्हणून येईल पुढे दिशांत की अंतिम षटकामध्ये जे गोलंदाज आले आहेत ते वापसी करतील या ठिकाणी, आणि गोलंदाजाचं नाव आहे शैलेश भाई, जिन्होंने बढ़िया गेंदबाजी की थी। एक बार फिर जिम्मेदारी दी है उनके हाथों में। 6 मध्ये 16 49 झालेले आहेत। बघूया शैलेश बनाम दिशांचं बॅटल। इथे आपण बघतायत डॉट बॉल, थोडस बोलवून खेळण्याचा प्रयत्न केलाय तिथे, आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते। तर असं जर आपण बघितलं एक डाऊटफुल वाईट असू शकला असता का, हे प्रश्नचिन्ह उभे राहिलेत, आणि जर अशा वेळेला वाईट आला तर वातावरण सुद्धा होऊ शकतं टाईट। जाऊया मैदानाकडे। 5 मध्ये बनवायच्या ते 16। दिशांना थोडीशी ऊर्जा निर्माण केली, परंतु समोर शैलेश आहे हेही विसरून चालणार नाही। पुढील चेंडू शैलेश, आणि इथे आलाय वाईट। आता 5-0, 50 रन्स ऑन बोर्ड। आशुतोष व्यवहार सर दर्शावताना कि भाई दोबारा डालनी आपको ये गेंद, इट्स अतिरिक्त गेंद। 5-0 ऑन बोर्ड। 300 के स्ट्राइक रन रेट से बनाने हैं 15। देखना है 5 गेंदें शेष। सामने दिशान है जिनके बल्ले से आए हैं बेहतरीन शॉट, तो एक तरफ शैलेश है जिनके पास है लेंथ इन लाइन। इस बार टाइमिंग थोड़ा सा गलत, यस नो, और ये टेकन। दिशांत जाएंगे इस समय बैक टू द डग आउट। थोड़ा सा शबलों के पुल करना चाहते थे, मिस टाइम शॉट और बड़ी विकेट में पकड़े गए। नए बल्लेबाज आएंगे मैदान में। न्यूमान, पंकज, 4 गेंदें शेष है, 4 में 15 बनाने हैं। 2 बड़े शॉट और यहां पर 2 अच्छी गेंदें। शैलेश, पंकज आए हैं। 4 में 15। पंकज के इस गेंद के ऊपर, शैलेश के इस गेंद के ऊपर पंकज का क्या होगा इंटेंट। अगर डॉट बॉल तो पूरी तरह से बैटिंग टीम के ऊपर प्रेशर। एक बड़ा शॉट तो मैच में एक बार फिर थोड़ी सी वापसी। दिशा से क्या भटके है देखना, यहां पर गेंद देखने को मिलती हुई। तो आने वाली गेंद शेष 3।
इस बीच अगली गेंद। अब 3 बड़े शॉट खेलने होंगे। इस बार वाइड बॉल है, यानी कि 3 में 14 की जरूरत है। अभी भी 2 बड़े शॉट, अगर एक सिंगल आती 13 बनते तो सुपर ओवर के चांसेस बढ़ रहे, लेकिन 2 क्लियर हिट। अब जरूरत हवाई फायर की, एयर स्ट्राइक की, और गेंदबाज को एक अच्छी गेंद। 51 हो चुके, 14 रनों की दरकार अभी भी शेष है। और एक वाइड बॉल, 52 ऑन बोर्ड। एक अच्छी लेंथ और लाइन में गेंदबाजी डाल रहे थे, लेकिन कहीं ना कहीं थोड़े से दिशा से भटक रहे हैं। सैंडी बताते हुए शैलेश को, भाई यहाँ ये समय है जहां पर आपको डिसिप्लिन के सारे गेंदबाजी करनी है। अगर दिशा से यहाँ से भटके और बाई चांस में 1-2 बड़ा शॉट यहाँ पर आया। 52 बन चुके, 13 की जरूरत है, 3 गेंदे आपके पास है। शैलेश काफी लंबा रनअप है, लेकिन सामने इस गेंद का जो महत्व है, काफी बड़ा महत्व। एक बार फिर अंपायर का सिग्नल, इट इज अ वाइड बॉल। लगातार 3 एक्स्ट्रा गेंदें डाली गई है, 53 अब स्कोर कार्ड पर। थोड़ा सा ऑप्शन के बाहर रख रहे हैं। सैंडी ने कहा था कि भाई एक्स्ट्रा गेंद नहीं डालनी है, लेकिन वाइड बॉल, और कोई अपनी मर्जी से वाइड बॉल नहीं डालता। कभी कभी प्रेशर और मैच की सिचुएशन के हिसाब से आते हैं गेंदे। वाइड का हैट्रिक हो चुका है, अब 3 में 12 की दरकार शेष है, लेकिन देखना ये गेंद, अभी 2 गेंद काफी महत्वपूर्ण होंगे। एक आध बड़ा शॉट आता है, आखिरी गेंद तक मैच जाएगी। 2 विंदी गेंदे मैच फील्डिंग टीम की तरफ, 2 बड़ी शॉट मैच बैटिंग टीम की तरफ। इस बीच अगली गेंद, इस बार मिस टाइम। शॉट पुल करना चाहते थे, लेकिन मौका बन रहा है कैच का, बैटर आउट। थैंक यू। 2 में 12 की जरूरत। अब नए बल्लेबाज आएंगे, हर्षित। पहली ओवर में 19 रन आए थे, लेकिन कहीं ना कहीं जो गेम प्लानिंग है आपका, टीम वर्क है, वो थोड़ा सा यहाँ पर चाहे उतना एक्टिव नहीं हो पाया, क्योंकि 65 का लक्ष्य था। पहली गेंद ओवर में 19 रन, एक मोमेंटम आपके पास था। कहीं ना कहीं केतन नॉन के ऊपर रहे, विकेटें लगातार बैक द क्यू जाने लगी, और जो प्रेशर बैटिंग टीम की तरफ कन्वर्ट हुआ वो बाद में कंसोलिडेट भी हुआ। उनकी वजह से मैच थोड़ा सा नजरों से दूर गया है, लेकिन अभी भी 2 गेंदे 12 का मैच चलता हुआ। शैलेश की गेंदबाजी की तारीफ बनती है, सही वक्त, सही दिशा, सही लेंथ लाइन गेंदबाजी देखने को मिली उनके द्वारा। और एक वाइड बॉल, अब 2 में 11। कहीं ना कहीं जो एक्स्ट्रा गेंदबाजी देखने को मिली है, अतिरिक्त गेंदें डाली गई है। 5 वाइड इस समय इस ओवर में, ऑप्शन के काफी बाहर डाल रहे हैं शैलेश। अब 2 में 11, देखना है हर्षित बारी। इस बार भी मिस टाइम है, या फिर पुल इतना सक्सेस नहीं रहा, सिंगल कंप्लीट। और अब 10 की जरूरत है। जीत अब थोड़ी सी नजरों से ओझल हो चुकी है, लेकिन क्रिकेट है। जिस तरह से गेंदबाज ने एक लंबी ओवर देखने को मिली है, आखिरी गेंद के ऊपर 10 की दरकार है। स्कोर इस समय 55 पर पहुंचता हुआ, 55 ऑन बोर्ड। आखिरी गेंद शेष। आखिरी गेंद, सैंडी। चला बलटो आपण मॅच कडे, अंतिम चेंडू। खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय। हार्ड लक कन्सर्न टायटन्स अँड अभिनंदन। जयेश 11 विजयश्री संपादन करतायत, 65 धावा डिफेन्स केल्यात। वळतोय आपण प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे। मॅच समरी आपण बघणार आहोत। मॅच समरी आपल्याला बघायला मिळते। जयेश 11, बंटी डॅदलरने 9 मध्ये 20 आणि शैलेश आणि 3 चेंडूमध्ये 10 धावा, विजय यांच्या माध्यमातून 19 मध्ये 28 आणि जितेश बारी 2 चेंडूमध्ये 1 धाव। गोलंदाजीमध्ये विशालने 2 षटक हाताळले, 28 धावा खर्च केले आहेत। हेमंत पवार
जर आपण बघितलं एक षटक 11 धावांचं, केतन यांनी 13 धावा दिल्या आणि सुभाष याने 9 धावा दिल्या 2 षटकामध्ये. वळते आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण घोषित करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय मॅन इन गोल्डन आर्म शैलेश मोसे